सुजय विखेंची विधानसभेची जोरदार तयारी. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं. नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. सोडतील ते विखे कसले? सुजयदादांची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. पण विरोधात कोण असणार? थोरात की तनपुरे? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखेंचा मूड बदलला होता. आत्मपरीक्षण करून त्यांनी आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य राहुरीतून लढेल असा अंदाज होता. संगमनेर किंवा राहुरी विधानसभेतून निवडणूक लढण्याची आपली इच्छा आहे व ती आपण पक्षाकडे बोलून दाखवली आहे, असं सुजय विखेंनी पत्रकारांना सांगितलं. विखेंच्या या निर्णयानंतर मात्र नगरच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखे पूर्णपणे बदलले आहेत. सुजय विखे जरा आक्रमक मूडमध्ये दिसायला सुरुवात झाली. नगरमध्ये झालेल्या आत्मचिंतन मेळाव्यातही विखेंना स्वतः बदलल्याचे सांगितले होते. शिवाय त्याच मेळाव्यात त्यांनी आपला मोबाईल नंबर जाहीर करून आपल्याशी थेट बोला असं सांगितलं. विखे आणि थोरात हे दोन्ही नेते पूर्वीपासून सुसंस्कृत राजकारण करताना दिसले आहे. विखेंनी संगमनेरमध्ये किंवा थोरातांनी शिर्डीमध्ये दखल दिलेली कधीही दिसली नाही. हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असताना एकमेकांच्या कार्यक्षेत्रात दखल द्यायचे नाही हा मंत्र कायम जपला गेलेला दिसला. मात्र गेल्या 1-2 वर्षापासून या दोन्ही नेत्यांमध्ये जास्त विनसलं. थोरातांनी शिर्डीत लक्ष घालायला सुरुवात केली. अगोदर कोल्ह्यांना सोबत घेऊन गणेश कारखाना व नंतर विखेंच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीत थोरातांनी सत्तांतर घडवलं. शिवाय लोकसभेलाही निलेश लंकेंना आपली यंत्रणा देऊन विजयी केलं. आपल्या मतदारसंघातील थोरातांची वाढलेली ताकद विखेंना आवडलेली नाही. त्यातच लोकसभेला झालेला पराभवही विखेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय. त्यामुळे थोरातांना थेट त्यांच्याच मतदारसंघात चॅलेंज देण्याची भूमिका विखेंनी घेतल्याची दिसते. विखेंच्या या निर्णयामुळे मात्र नगरच्या राजकारणात थोरात विखे हा संघर्ष वाढणार आहे. आमदार प्राजक्त तनपुरेंच्या बाबतीतही तसंच घडलं. लोकसभेच्या निवडणुकीत राहुरी मतदारसंघाने सुजय विखेंना लीड दिली. मात्र यावेळी गेल्या वेळीपेक्षा निम्म्याने ते कमी झालं. लीड घटण्यास प्राजक्त तनपुरे हेच कारणीभूत आहेत. निलेश लंकेसाठी प्राजक्त तनपुरेंनी स्वतः पुढाकार घेत राहुरीतील प्रचाराची धुरा सांभाळली होती. हे शल्य सुजय विखेंच्या मनात आहे. प्राजक्त तनपुरेंचा लोकसभेचा हिशोब चुकता करायचा तर त्यांच्या विरोधात थेट विधानसभेच्या रिंगणातच उतरायचं असा सुजय विखेंचा कस दिसतोय. सुजय विखे राहुरीतून लढले तर प्राजक्त तनपुरेंना निवडणूक नक्कीच सोपी राहणार नाही. विखेंचं राहुरीत गेल्या 10 वर्षांपासून संघटन आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या शक्यताही जास्त आहेत. लोकसभेनंतर महाविकास आघाडीचं बळ वाढलंय. विखेंना नगर भाजपमध्ये आपलं एकहाती वर्चस्व कायम ठेवायचं असलं तर येणाऱ्या विधानसभेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा महायुतीला जिंकून द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे विखे खरंच राहुरी किंवा संगमनेरतून लढतील का हे पाहावं लागणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, सुजय विखेंना कुठून संधी मिळणार? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमच्या येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.